नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि तुम्ही पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम ब्रँड माणूस, जिथं आपण नवनवीन तज्ज्ञांची मतं जाणून घेतो. आज आपल्यासोबत आहेत शेतीविषयक काम करणारे कृष्णा तपासे. मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगा. नमस्कार. माझं नाव कृष्ण तपासे. मूळचा मी कवटेकन, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथला आहे. गेली 6 वर्ष झाली आम्ही सेंद्रिय शेती या विषयावरती काम करत आहे. आज आपला विषय आहे जीवामृत आणि स्लरी. या विषयावरती आपण सरांचे मार्गदर्शन घेणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की स्लरी आणि जीवामृत याचा फायदे काय आहे, शेतीला त्याचा कसा फायदा होतो. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही या सेंद्रिय शेतीकडे कसं वळलात? सध्या आपण आपल्या भागामध्ये जसं आपण बघतोय की आमच्या सांगली भागामध्ये म्हणा किंवा शिरोळ तालुका जरा हे आहे त्या बाबतीत म्हणजे खूपच घरोघरी कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि आपले तणनाशक हे सगळं वापरून शेती म्हणजे आपले जे अन्न आहे ते विषयुक्त झालेलं आहे. ते विषमुक्त करण्यासाठी आम्ही हे सेंद्रिय शेती वळलेलो आहे. ओके. जीवामृत म्हणजे नेमकं काय आणि हे सामान्य माणसाला कसं सांगणार तुम्ही? जीवामृत बद्दल जर सांगायला गेलं तर खूप काही सांगू शकतो आपण. साध्या भाषेत जर आपण सांगायला झालं तर हे जीवामृत हे एक अनंत कोटीयुक्त जीवाणूंचं विरजन आहे. जे आपण आपल्या जमिनीमध्ये आपण ज्यावेळी देतो त्यावेळेला ते जमिनीमध्ये असलेले जीवाणू म्हणजे आपल्या पिकास पूरक जीवाणू किंवा जमिनीस किंवा आपल्या ह्याच्यासाठी जे पूरक जीवाणू आहे ते जीवाणू आणि ह्यामध्ये जी ऊर्जा आहे ही ऊर्जा जेव्हा आपण जमिनीमध्ये देतो त्यावेळी ते एक ऊर्जा अशा स्वरूपात काम करते की जे आपल्याकडे NPK असू देत, अन्य मायक्रोन्यूट्रॉन्ट आहेत, ह्या सगळे जे अन्य जे सगळे सर्व घटक आहेत ते पिकाला सुलभरित्या उपलब्ध होतात. सध्या स्थितीला कसं आहे की उपलब्ध जीवाणूंची संख्या कमी जमिनीमध्ये असल्यामुळे अन्नद्रव्य जमिनीमध्ये असताना सुद्धा पिकाला उपलब्ध होत नाही. तर आपण जे आता हे सगळं जीवामृत वगैरे हे सगळं जे करून जमिनीमध्ये देत आहोत हे दिल्याने काय होतं की जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य जे घटक आहेत ते पिकाला सुलभरित्या उपलब्ध होतात. जीवामृत बनवण्यासाठी कोणते कोणते घटक वापरले जातात? सर, जीवामृत बनवण्यासाठी बेसिक सर देशी गाईचं शेण आणि गोमूत्र हे उत्तम मानलं जातं. देशी गाईचं शेण, गोमूत्र, आपल्या द्विदल धान्याचं कोणत्याही डाळीचं पीठ, परत ताक आणि गुळ याचं पूर्णपणे 7 ते 9 दिवसापर्यंत आपण म्हणजे एकत्र करून द्रावण ते ढवळून आपण ते तयार करतो आणि 9व्या दिवसापर्यंत ते सोडायला खूप उत्तम असतं. 9व्या दिवशी ज्या वेळेला आपण ते सोडतो त्यावेळी त्याचे रिझल्ट खूप अप्रतिम येतात. स्लरी म्हणजे काय आणि स्लरी आणि जीवामृत याच्यामध्ये फरक काय? सर, स्लरी आणि जीवामृत हे दोन्ही एकच आहे. कसं असतं काहींना स्लरी समजलं जातं, काहींना जीवामृत समजलं जातं. स्लरी आणि जीवामृत वापरल्यामुळे जमिनीवर नेमका याचा काय परिणाम होतो? तर जीवामृत आणि स्लरी वापरल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पोषक जीवाणूंची संख्या खूप प्रमाणात वाढते, प्रचंड प्रमाणात वाढते आणि ही प्रचंड प्रमाणात संख्या वाढल्याने आपल्या पिकाला जी आवश्यक असणारी अन्नद्रव्य आहेत ती पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवली जातात. रासायनिक खतांच्या पेक्षा हे वेगळं कसं काय आहे? सर, रासायनिक खताच्या अतिवापराने जमीन ही मृत होत चाललेली आहे आणि जीवामृत स्लरी ही जमिनीत दिल्यामुळे जमिनीला एक आपण नवीन संजीवनी देतोय की जमीन याच्यामुळे जिवंत होत चालली, माती आपली जिवंत होत चालली आणि जमीन भुसभुशीत होते, गांडूळ निर्मितीसाठी पूरक वातावरण निर्माण होते आणि उपलब्ध असलेले अन्नद्रव्य म्हणजे स्थिर अवस्थेत असलेले अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात. रासायनिक खतांच्या पेक्षा हे वेगळं कसं काय आहे? रासायनिक खताच्या अतिवापराने जमीन ही मृत होत चाललेली आहे. स्लरी जीवामृत हे जमिनीमध्ये वापरल्याने जमीन ही सुपीक होत चाललेली आहे. जीवामृत वापरल्यामुळं उत्पन्नात वाढ होते? हो, जीवामृत वापरल्याने उत्पन्नात नक्कीच वाढ होते. कोणत्या पिकासाठी जीवामृत किंवा स्लरी उपयोगी आहे? तर जीवामृत स्लरी हे सर्व पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. फक्त त्याचं जे प्रमाण आहे ते प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी किती दिवसाच्या अंतराने स्लरी किंवा जीवामृत वापरायला पाहिजे? ते त्या पिकावरती आणि त्या जमिनीवरती अवलंबून आहे. जीवामृत किंवा स्लरी जमिनीतून देणं जास्त फायदेशीर आहे की फवारणी करून जास्त फायदेशीर आहे? फवारणीचा विषय आपण घेतला तर सर ते त्या वातावरणावरती पिकावरती अवलंबून आहे. त्याचं प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि शक्यतो जमिनीचं जीवामृत हे जमिनीमधून दिल्याने त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला मिळतात. कमी खर्चात सेंद्रिय शेती करण्यासाठी तुमच्याकडे कोणते कोणते उपाय आहेत? सर, कमी खर्चात सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्याकडे स्लरी जीवामृत, गांडूळ खत, वर्मी वॉश, वीज पर्णी आणि भट्टी स्पेशल आणि घनखत हे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. जीवामृत आणि स्लरी वापरून काही यशस्वी झालेले जे शेतकरी आहेत त्यांची काही उदाहरणं सांगू शकाल का?
जेव्हा आपण आपल्या या 6 वर्षाच्या प्रवासामध्ये जीवामृत आणि स्लरी वापरून हजारो शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन वाढवून घेतलेलं आहे. ओके. स्वतःची जमिनी त्यांची सुधारलेली. आजच्या तरुणांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे का? हो, नक्कीच. आधुनिक पद्धतीने योग्य व्यवस्थापन करून व्यवसाय म्हणून तरुणांनी शेती केली तर 100% फायदा होऊ शकेल. शेतकरी आणि आमचे प्रेक्षक यांच्यासाठी एक प्रेरणादायी संदेश द्या. मी एवढंच सांगेन, रासायनिक आणि पारंपरिक शेती हळूहळू कमी करून आधुनिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. आज आपल्याला तज्ञांनी दिलेली ही सविस्तर माहिती नक्कीच शेतकऱ्यांना आवडलेली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या विषयावरती अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता. मी तुमची रजा घेतोय. मी आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील. तुम्ही पाहत होता ब्रँड माणूस. धन्यवाद.